सागवानचे 15 झाडे द्या म्हणत परवानगी असतानाही वन अधिकारी यांनी गाडी केली जप्त। पहा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। माझे नाव अक्षय राजू वाघमारे आहे। महाकुबा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावाने महा मेट्रोचे जामठा ते उक्तीपुरी झाड कापायचे काम घेतलेले होते। काम करत असताना काही जलमान झाडाच्या रोडावर रस्त्यावर पडलेला होता। तेव्हा राज्य महामार्गावरील अधिकारी यांनी सांगितले की रोडावर माठ ठेवू नका, जेणेकरून कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारू शकत नाही। तेव्हा मी तो माठ जलाव मार्ग बाजूला ठेवण्याकरिता 4 चाकी वाहन याचा उपयोग केला। तेव्हा काही अधिकारी आले, वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी माझी उभी गाडी घेऊन वन परिक्षेत्र बुद्धिपुरी येथे घेऊन गेले। त्यांना विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही, कारण की वन परिक्षेत्र बुद्धिपुरी यांना 15 झाड सागवानाचा माल हवा होता। मी ते माल देण्यास त्यांना नकार दिला, त्यामुळे त्यांनी ती माझी गाडी वन परिक्षेत्र बुद्धिपुरी येथे घेऊन गेले। वारंवार विचारणा करीत असताना त्यांनी काहीही उत्तर दिले नाही। तेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार असे त्यांना सांगितले। तेव्हा त्यांनी मला वन परिक्षेत्र बुद्धिपुरी येथे बोलवले आणि माझ्याकडून हमीपत्र लिहून घेतला। त्यांना मी हमीपत्र लिहून दिला, तो त्यांना मान्य नव्हता। त्यांनी मला स्वतः हमीपत्र तयार करून दिला। माझ्या हाताने अवचनाने गुन्हा घडलेला आहे, मला कायद्याचे ज्ञान नसल्याने माझ्याकडून झाली आहे, त्यामध्ये मला जी शिक्षा दंड द्यायची मला मान्य राहील व यामुळे अशा प्रकारची कृती माझ्याकडून होणार नाही याची मी हमी देतो, असं त्यांनी स्वतः पत्र लिहून दिलेलं आहे। मोठं पत्र लिहून दिलेलं आहे, कारण की गाडीमध्ये गुलमोहर आणि बाकीचे जलाव असल्यामुळे गाडीवर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नव्हती, म्हणून त्यांनी खोटं पत्र तयार करण्यास मला सांगितलं। मी त्या गोष्टीला नकार दिले। तेव्हापासून माझी गाडी 17/4/2025 त्यांनी माझी गाडी जप्ती केली। तेव्हापासून त्यांनी माझी गाडी सोडण्यास नकार दिला। त्यानंतर गाडीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवू शकत नाही, म्हणून त्यांनी खोटा पंचनामा असा तयार केला की गाडीमध्ये अवैध वाहतूक होत होती आणि गाडीमध्ये सागवान आणि आडजर याचा माल आहे, परंतु गाडीमध्ये असे कोणत्याही प्रकारचा माल असेल असं नाही। महामेट्रो महामार्गावरील जे काम सुरू आहे महामेट्रोचे वन विभागाची परमिशन आहे, त्याकरिता ते झाडं कापण्यात येत होते। आता ते झालेलं होतं, मी टेंडर घेतलेलं होतं महामेट्रोचं। त्याच्या म्हणणं असं होतं की रोडावर माल याने झाडाच्या रोडावर माल हलवता येत नाही। याने आमच्या कट्टात आदेशामध्ये असं लिहिलेलं आहे की जे पण दुर्घटना या अपघात होईल त्याची जिम्मेदार स्वतः कंत्राटदार राहील। याकरिता राज्य महामार्गावरील लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी तो माल बाजूला ठेवण्यास बाजूला डोंगरगाव ते मोहगाव बाजूला नाली असल्यामुळे 4 चाकी याचा उपयोग करण्यात आला। DRT ऑफिसच्या बाजूला याने नाली असल्यामुळे नालीच्या साईडला लावण्यासाठी गाडी 4 चाकी याचा उपयोग करण्यात आला। सर्वांना मी वन संरक्षण मुख्यमंत्री हैदराबाद सर्वांना तक्रार केलेली आहे गोष्टीसाठी, त्यांनी कोणत्याही प्रकारचं माझे उत्तर दिलेलं नाही। तुमच्यावर जे वाडे साहेब RFO वाडे साहेब चुकीची कारवाई केली? हो, चुकीची कारवाई केली। त्यांनी खोटा पंचनामा तयार करून की गाडीमध्ये अवैध वाहतूक होत आहे आणि गाडीच्या आतमध्ये सागवान आणि आडजरचा माल आहे, परंतु गाडीमध्ये गुलमोहर आणि बाबूल याचा माल असल्यामुळे गाडीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नव्हती, म्हणून त्यांनी खोटा पंचनामा तयार केला। त्यांचे बुद्धिपुरी वन परिक्षेत्र यामध्येच माझी गाडी ठेवलेली आहे। मी याने आणलेली नाही गाडी, कारण की माझ्या गाडीमध्ये सागवानच नाही आहे, तर मी गाडी आणलेली नाही, कारण की त्यांनी खोटा पंचनामा तयार केलेला आहे। दाखवलाय त्याच्यामध्ये आतापर्यंत गाडीमध्ये माल आहे का? आतापर्यंत गाडीमध्ये माल आहे, तर तोच माल तसंच ठेवलेला आहे। तुम्ही आता बोलले की 15 झाडं जे आहे सागवानचे हो ते मागितलं म्हणून,
हा, त्या नोटीससाठी मी त्यांना नकार दिला म्हणून त्यांनी एवढी मोठी कारवाई केली. त्या कटिंगमध्ये सागवानची झाडं होते का पण? हो, 105 झाडं सागवानाचे होते त्याच्यामध्ये. त्याची परमिशन होती का तुमच्याकडे? हो, परमिशन आहे ना. पण तुमच्या गाडीमध्ये नाही ना? माझ्या गाडीमध्ये सागवान आहे नाही. किती सागवानची झाडं कापायची परमिशन? 105 झाडं सागवान काढायची परमिशन 105. 105. मग ते स्वतःसाठी मागणी केली होती त्यांनी. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्वतः सांगितले होते की कॉन्ट्रॅक्टदाराकडून मला 15 झाडाचा माल हवा. मेट्रोचे अधिकारी त्यांनी मला माल मागितलं. मी त्यांना नकार दिला त्या गोष्टीसाठी की मी टेंडर घेतलेला आहे, मी पैसे भरलेले आहेत, मी माल देऊ शकत नाही त्या गोष्टीसाठी. उपवनाच्या पुस्तकात भेटलं का उपवन? हो, कोणी कधी कोण आहे? हो, आडासाहेब उपवन संरक्षण त्यांना तक्रार दिली, त्यांनी कोणत्याही प्रकारचं मला उत्तर दिलेलं नाही. या प्रकरणात सागवानाच्या झाडाची मागणी केलेली होती. गाडी पकडल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये गाडी मालकाला सूचनापत्र द्यायला लागते, कोर्टामध्ये याने कळवा लागते. 24 तासाच्या आतमध्ये 4 दिवसापर्यंत त्यांना गाडीवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही ऑफिसमध्ये या, बुट्टीबोरी वन परिक्षेत्र ऑफिसमध्ये या, गाडी घेऊन जा. जेव्हा मी पोलीसमध्ये तक्रार करायचं त्यांना सांगितलं, जेव्हा मी तक्रारसाठी गेलो असता त्यांनी माझ्याकडून हमीपत्र लिहून घेतला की प्रकरण कसं कसं घडलं म्हणून. मी त्यांना लिहून दिला, लेकिन ते त्यांना मान्य नव्हता. त्यांनी स्वतः गुन्हा कबूल करायला लावला मला की माझ्या हाताने गुन्हा झालेला आहे असा कबूल कर. कारण गाडीमध्ये गुलमोर आणि बाबरीचा माल असल्या कारणाने त्याच्यावर कोणत्याही गाडीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नव्हती. तुम्ही लिहून दिलं, मी स्वतःच्या पण लिहून दिलेलं आहे, हे त्यांना मान्य नव्हतं. मग त्यांनी स्वतःच्या रायटिंग मध्ये मला लिहून दिलेलं आहे की तुम्ही असं असं याने गुन्हा कबूल करा, दंड कबूल करा. ते झाडे कापलेले आहेत, त्या झाडाची कापायची परवानगी होती का त्या मेट्रोला? परमिशन होती, त्यांची परमिशन, वन परिक्षेत्र बुट्टीबोरी यांची परमिशन होती. परंतु आता त्यांनी काय सागवानाच्या झाडामुळे ते परवानगी पण नाही देतात माल उचलायसाठी आणि खूप त्रास देत आहेत. चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सागवान आडजात लॉगिंग लीड तयार केलेली आहे, त्यांना दिलेली आहे, ऑफिसमध्ये सर्व दिलेलं आहे, पण तरी पण मला परवानगी दिलेली नाही आहे. पूर्णपणे माझ्या माल चोरीला जात आहे. माझ्या म्हणणं हेच आहे की त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. माझी गाडी बुट्टीबोरी वन परिक्षेत्र तिथे जमा आहे, जप्ती आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सागवान आढळलेलं नाही आहे. हो, गाडीचा फोटो आहे त्याच्यामध्ये सर्व फोटो. ठाण्यामध्ये गेले असता पोलीसवाल्यांनी त्यांनी कळवलं, तेव्हा 4 दिवसानंतर त्यांनी जप्तनामा तयार केला, गुन्हा दाखल केला. 4 दिवसानंतर, 4 दिवसापर्यंत त्यांनी वाट बघितली त्या गोष्टीसाठी. नाही, त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झालेला म्हणून पोलीसवाल्यांनी एफआयआर नाही घेतला. पाटील सर मग हे होते, रात्रीच्या वेळेला गेलो होते. गुन्हा दाखल झाला हो, त्यांनी विचारणा केली असता फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं की गाडीवर गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हा त्यांनी तक्रार नाही घेतली पोलीसवाल्यांनी. परंतु गाडीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलो असता तेव्हा त्यांनी त्याच्यावर 4 दिवसानंतर गुन्हा दाखल केला. त्यांनी गाडी पकडली असता, उभी गाडी त्यांनी वन परिक्षेत्र बुट्टीबोरी येथे घेऊन गेले. त्याच्यावर कोणत्याही ड्रायव्हरचं नाव लिहिलेलं नव्हतं, कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, काही पंचनामा तयार केलेला नाही. 4 दिवसापर्यंत त्यांनी माझी वाट बघितली की आम्ही येऊ आणि ते सागवानाच्या झाडाची मागणी करून त्याकरिता त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नव्हती. अशोक लेलँड MH4980 5825 मिनी ट्रक होता. अशोक लेलँड लहान गाडी होती. ही फॉरेस्टची गाडी आहे, ऑफिसमध्ये लागलेली गाडी आहे, दिवस